प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वचनाची शिक्षा अशी आहे की तुमची काय करतं ती जीवनशैलीच बदलून टाकतं. तुमचा स्वभावच बदलतो, तुमचं वागणंच बदलतं. हे वचनाचं शिक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. आता काही लोकांना सुटकाराच मिळत नाहीये. हालेलुया. काय भेटत नाहीये? सुटकारा भेटत नाहीये. प्रेज द लॉर्ड. मग कोणत्याही गोष्टी सुटकारा असणार. 1,00,000 वेळा, किती वेळा म्हटले मी? 1,00,000 वेळा जरी लेहाण केलं ना, प्रेज द लॉर्ड, तरी देखील काही लोकांना सुटकारा मिळणं मुश्किल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हटले मी? 1,00,000 वेळा जरी लेहाण जरी त्या व्यक्तीचं झालं तरी त्याचा सुटकारा होणं कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पण ज्या वेळेस तुमच्या जीवनातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या स्वभावातून असं काही पाप तुम्ही दूर करता ना, त्यावेळेस तुम्हाला सुटकारा भेटतो. हालेलुया. त्या गोष्टीचा तुम्ही त्याग करता ना, जे तुम्हाला माहित आहे, तुम्हाला ठाऊक आहे, अशा गोष्टीची ज्यावेळेस तुम्ही नफरत करता ना, त्यावेळेस तुम्हाला सुटकारा भेटतो. नुसतं तुमचं लेहाण करून, काहीतरी तुम्हाला बोलून कदापि होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करावा लागल. त्या पापाचा, त्या स्वभावाचा, त्या वागण्याचा, त्या बोलण्याचा. प्रेज द लॉर्ड. काय करावं लागेल तुम्हाला? त्याचा त्याग करावा लागेल. त्यासंग नफरत करावी लागेल. आणि देवाच्या वचनावरती विश्वास ठेवावा लागेल. देवाच्या वचनावरती अवलंबून राहावं लागेल. आणि देवाच्या वचनाप्रमाणे राहायला शिकावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला सुटकारा भेटेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही वचनाप्रमाणे वागणार नाही ना, तोपर्यंत कदापि सुटकारा मिळणं मुश्किल आहे. हालेलुया. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्हाला वचन समजलंच नाही, प्रेज द लॉर्ड, तर भयानक गोष्ट घडते बरं का. वचनच समजलं नाहीये, मला ते कळलंच नाहीये, आणि किंवा मला समजूनच घ्यायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. तेच तुम्ही स्वतःच्या जीवाचा, नाशाचा तुम्ही स्वतः कारण असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्हाला वचन समजतं आणि वचन ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवतं, तुम्हाला कळतं का हा माझ्यातला वाईट स्वभाव आहे, हे माझं वागणं बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे, मला हे बदलावं लागेल, त्यावेळेस जीवन बदलतं. नुसतं लेहाण करून तुमचं काही होणार नाहीये. तुम्ही किती जरी याला प्रार्थना, आणि मी किती जरी प्रार्थना केली तरी देखील जीवन बदलणार नाहीये. जोपर्यंत तुम्हाला आतून तुम्ही स्वतः बदलत नाहीये ना वचनाप्रमाणे, तोपर्यंत तुमच्या जीवनाला अर्थ नाहीये. हालेलुया. हालेलुया. त्या पापापासून, त्या वाईट वागण्यापासून, त्या वाईट स्वभावापासून, वाईट बोलण्यापासून स्वतःला सांभाळावं लागेल. त्याचा त्याग करावा लागेल, दूर राहावं लागेल, तर तुमचं जीवन बदलेल. त्यावेळी तुमच्या जीवनात सुटकारा व्हायला सुरुवात होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही सुटकारा तुमच्या वागण्यामध्ये देखील भेटतो बरं का, की तुमचं वागणं कसं आहे, देवामध्ये, कलिसियामध्ये, चर्चमध्ये माझं वागणं कसं आहे. म्हणून बायबल नंतर देवाच्या मंदिरात जातोस त्यावेळेस सांभाळून पाऊल टाक. हालेलुया. त्यावेळी देखील तुम्हाला सुटकारा भेटतो तुमच्या वागण्यामुळं. जर वागणं बदललं ना, स्वभाव बदललं ना, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस सुटकारा भेटायला सुरुवात होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, पवित्र आत्मा तुमच्या जीवनात एवढं काम करतो, जेवढा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता ना, तेवढं तो तुमच्या जीवनात काम करतो. तुमचा विश्वास किती आहे त्या पवित्र आत्म्यावरती, तेवढं तो तुमच्या जीवनात काम करायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं तुम्ही पवित्रतेमध्ये राहून आज्ञा पाळायचा प्रयत्न करता, तेवढा तो तुमच्या बरोबर देखील विश्वासू राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अशी काही कामं करू नका की जेणे देव नाराज होईल. असं काही स्वभावामध्ये बदल घडवू नका ज्यानं देव उदास होईल. हालेलुया. हालेलुया. किंवा आपलं पर्सनल वागणं हे एकमेकावरती सोपवू नका. नाही नाही, त्याने असाच राहिला पाहिजे, त्याने तसाच वागला पाहिजे माझ्या म्हणण्याप्रमाणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे देखील कधी काम करणार नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. आमेन. शेजाऱ्याला सांगा, लक्ष देऊन वचन ऐक.
की माझ्या शेजारी देखील असंच वागलं पाहिजे, त्यानं बी असंच केलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे कदापि घडणार नाहीये. तुमचा जोपर्यंत स्वभाव तुम्हाला बदलता येणार नाहीये तोपर्यंत जीवन बदलणार किंवा सुटकारा तुम्हाला मिळणं कठीण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशी कोणतीच कामं करू नका की देवाच्या कामात अडथळा निर्माण होईल. हालेलुया. असं कोणतंच काम हातातनं घडू देऊ नका की ज्यानं देव नाराज होईल. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं जिवंत देवाच्या हाती सापडणं भयंकर आहे. एक वेळेस मनुष्याच्या हातामध्ये सापडलो तर मी सुटकारा मिळवू शकतो, पण एकदा जर देवाच्या हातात सापडलो तर त्याला कशानं सुटकारा मिळणं कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून असं कोणतंच काम करू नका, असा कोणताच अडथळा आपल्यामध्ये निर्माण करू नका ज्याला देव नाराज होईल. प्रेज द लॉर्ड. अशी कोणतीच कामं करू नका जे देवाच्या वचनापासून तुम्हाला दूर ठेवतात. प्रेज द लॉर्ड. प्राचीन काळामध्ये देखील मोशे, हालेलुया, मोशेसारखा संदेष्टा कोणी नव्हता, मोशेसारखा सेवक कोणी नव्हता ज्यानं समुद्र देखील भिंतीसारखा, भिंती उभ्या दिसतात तुम्हाला, आपण पडदा लावलाय म्हणून आता झाकून गेले. ह्या भिंती कशा आहेत ना, असा समुद्र खाली पसरला होता, पण ज्यावेळेस मोशेनं आज्ञा दिली तर भिंतीसारखा समुद्र असा उभा राहिला. बरं का, 20 लाख लोकांचा तो पास्टर होता, तो याजक होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. राजाला देखील त्यानं नमवलं होतं त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असा तो सामर्थ्य व्यक्ती होता मोशे. निर्गमचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 23 आणि 26 वचन सांगतं. निर्गमचं पुस्तक याचा 15वा अध्याय त्यातलं 23 ते 26 वचन. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथील पाणी फार कडू असल्यामुळे, हालेलुया, एका ठिकाणी ते आले, त्या ठिकाणचं नाव मारा होतं. प्रेज द लॉर्ड. काय होतं? मारा नावाच्या ठिकाणी ते एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर काय झालं? तेथील पाणी फार कडू, त्या ठिकाणचं पाणी कडू होतं पिण्यासाठी. कसं होतं? कडू. पुढं असल्यामुळे त्यांना ते पिवेना. ते कडू पाणी असल्यामुळं त्यांना ते पिवेना म्हणजे पिऊ वाटणं त्यांना. ते पाणी, ते गढूळ पाणी होतं, ते गढूळ पाणी असल्यामुळे त्यांना ते पाणी काय विना पिऊ वाटणं. पुढं म्हणून त्या जागेचं नाव मारा असे पडले. म्हणून त्या जागेचं नाव मारा असं पडलं होतं. तेव्हा आम्ही काय प्यावे, तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. हालेलुया. त्या लोकांनी काय केलं? आम्ही आता त्या ठिकाणी काय पिऊ, हे गढूळ पाणी पिऊ का, असं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कुरकुर करायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. काय केलं? कुरकुर केली. प्रेज द लॉर्ड. आणि कुरकुर केली आणि पुढं त्याने परमेश्वराचा मग मोशेनं परमेश्वराकडे प्रार्थना करायला सुरुवात केली, देवाचा धावा केला की प्रभू असं का, हे कुरकुर का करत आहेत? हालेलुया. त्यांना किती जरी समजवलं तरी लोक समजून का घेत नाहीत, म्हणून त्याने देवाकडे आरोळी मारायला सुरुवात केली, देवाची प्रार्थना केली. तेव्हा त्यावेळेस परमेश्वर त्याला एक झाड दाखवलं, एक झुडूप दाखवलं. बरं का, ते त्याने पाण्यात ते त्यानं पाण्यात टाकलं, त्यावेळेस ते पाणी गोड झालं. प्रेज द लॉर्ड. पुढं तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिले. मग त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना विधी आणि नियम, तू कसा वागला पाहिजे, तू कसा बसला पाहिजे, तुला काय केलं पाहिजे, हे नियम आणि हे विधी लावून दिल्या. पुढं त्यांना कसोटीस आणि त्यांना मग कसोटीस लावलं आणि म्हटले, हालेलुया. काय केलं? त्यांना कसोटीस लावलं आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर त्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट तू परमेश्वराचं वचन हृदयात घेशील ना, मनापासून ऐकशील ना आणि त्याच्याप्रमाणे वागशील ना, तर त्याच्या आज्ञांकडे आणि त्याच्या आज्ञाकडे, त्याच्या नियमाकडे, त्याच्या कराकडे लक्ष देशील, कानडोळा करणार नाहीस तर, आणि त्याचे सर्व विधी पाळशील आणि त्याचे सर्व नियम आहे, त्याच्या सर्व ज्या आज्ञा आहेत मी तुला शिकवत आहे, त्या सर्व जर तू पाळशील ना, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही. कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. एकही रोग मग मी तुझ्यावर पाठवणार नाहीये, पण माझ्या विधी, माझं नियम, माझी आज्ञा तुझ्या हृदयात तू वागव.
हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आता ह्या ठिकाणी मोशेनं अद्भुत कामं केली तर मोशेनं तांबडा समुद्र देखील भिंतीसारखा उभा केला, राजाला देखील नमवायला लावलं, मरी त्या ठिकाणी आणली, राजापासून ते कैद्याच्या ज्येष्ठ पुत्रापासून सगळ्यांना मरण आलं होतं त्या ठिकाणी मोशे एका शब्दामुळं. हालेलुया. अद्भुत काम मोशेने केली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता मोशे काय फक्त प्रार्थना करून ते पाणी गोड करू शकत नव्हता का? मोशे प्रार्थना करून ते पाणी किंवा त्या पाण्याला स्पर्श करून ते पाणी गोड करू शकत होता की नव्हता? हा प्रश्न आहे माझा. बोला. हालेलुया. मोशे सामर्थ्य मोशे 20 लाख लोकांचा पाठरा. किती लोकांचा? 20 लाख लोकांचा तो याजक आहे. प्रेज द लॉर्ड. राजाला देखील त्यानं नमवायला लावलं होतं. राजा देखील गुडघ्यावरती आला होता त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. समुद्र देखील भिंतीसारखा उभा राहिला होता. युद्ध करणारं सैन्य देखील त्यानं समुद्रामध्ये गडप करून टाकलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी लोक कुरकुर करत असताना त्यानं प्रार्थना केली, प्रभू आता मी काय करू? आणि प्रभू त्याला म्हटला, ते झुडूप काय कर, पाण्यामध्ये घे आणि पाण्यामध्ये टाक. आणि त्याने ते पाण्यामध्ये टाकलं, त्या क्षणाला ते पाणी कडू कसं झालं? गोड लागलं. कडू पाणी होतं ते. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवानं त्या ठिकाणी त्या झाडाचा उपयोग केला बरं. प्रेज द लॉर्ड. देव जे सांगतो ते काम करणं, पवित्र आत्मा जे सांगतो ना ते काम करणं, त्याला महत्व आहे. मी माझ्या मनातच म्हणत राहिलो नाही तुम्ही असंच वागा, नाही मी असाच करीन, तिथं काम कदापि होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणत आहे ते झाड उपट आणि ते पाण्यामध्ये टाक, त्यावेळेस ते पाणी गोड होईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरानं त्या ठिकाणी त्या झाडाचा उपयोग केला. प्रेज द लॉर्ड. मोशे हातून प्रार्थना करून होऊ शकत होतं. प्रेज द लॉर्ड. पण देव काय म्हणतो त्याला महत्व आहे. की मी देवाशी कसा विश्वास आहे, मी खरं त्याच्या आज्ञामध्ये आहे का? त्यानं नियम आणि विधी लावून दिल्या की तुला हे करावं लागेल तर हे काम तुझ्या जीवनात होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय बाबा नाही, देव साधू नाही, देव संत नाही की चल असं केलं की असं काहीतरी होईल. आणि सैतान कधी बी कॉपी करतो. प्रेज द लॉर्ड. सैतान काय करतो? कॉपी करतो बरं का. डुप्लिकेट तसा यूज करतो, तसा वापर करायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं 2 राजे याचा 2रा अध्याय 19 आणि 22 वचन सांगतं 2 राजे याचा 2रा अध्याय आणि त्यातलं 19वं वचन 19 ते 22. मी विचार तुमचं लक्ष आहे ना आज वचनाकडे? त्या नगराचे रहिवासी अलिशाला म्हणाले, पहा हे नगर मनोहर स्थळी वसले आहे. हालेलुया. पहिल्यापासून पुन्हा रिपीट. त्या नगराचे रहिवासी अलिशाला म्हणाले, त्या नगराचे रहिवासी, त्या नगरामध्ये राहणारी लोक, देवाचा जो सेवक होता अलिशा त्याला म्हणाले, काय म्हणाले? पहा हे नगर मनोहर स्थळी वसले आहे. हे नगर मनोहर स्थळी म्हणजे चांगल्या ठिकाणी राहिलेलं आहे, चांगल्या ठिकाणी स्थापन झाले. प्रेज द लॉर्ड. पुढं हे आमच्या स्वामीला दिसतच आहे. हे आमच्या स्वामीला दिसत आहे. हालेलुया. पण येथले पाणी फार पण वाईट ह्या ठिकाणचं असल्यामुळे पाणी खूप वाईट आहे. हे पाणी जरी पिलं तर गर्भपात होतो बरं का. हालेलुया. वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत आणि नाही. जमिनीमध्ये बी काही पीक येत नाहीये. पुढं त्याने म्हटले, एक नवे पात्र माझ्याकडे मग तो आणा. म्हणला बाबा एक नवीन पात्र, एक नवीन भांड माझ्याकडे घेऊन या. एक भांडा आणा आणि ते भांडा आणल्याबरोबर काय करा? व त्यात मीठ आणि घाला. त्या भांड्यामध्ये मीठ टाका आता म्हटलं. हालेलुया. पुढं त्यांनी ते पात्र त्याच्याकडे आणले. मग तो पाण्याच्या झऱ्या नजीक गेला. मग तो पाण्याच्या त्या झऱ्याजवळ गेला, ज्या ठिकाणी पाणी होतं ते भांड घेतलं, त्यात मीठ टाकलं, त्या झऱ्याजवळ गेला आणि त्यात ते मीठ टाकून आणि म्हणाला, त्यात ते मीठ टाकून म्हणाला, काय म्हणला? परमेश्वर म्हणतो, परमेश्वर म्हणतो मी हे पाणी चांगले करतो. मी हे पाणी चांगले करतो. हालेलुया. मी हे पाणी आजपासून चांगलं करतो. ह्यानं पीक कधी बुडणार नाही, कधी कुणाचा गर्भपात होणार नाही. हालेलुया. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता अलिशा कोण होता? कोण होता हा देवाचा सेवक?
ज्यानं मेले मुर्दे देखील जिवंत केलते ना, असं तो देवाचा सेवक होता. प्रेज द लॉर्ड. ज्यानं नदी देखील भिंतीसारखी उभा केलती, असं तो देवाचा सेवक होता. प्रेज द लॉर्ड. त्याने मेले मुर्दे जिवंत केलं होतं, असा तो आलेशा देवाचा सेवक होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोक म्हटले हे पाणी आम्हाला चांगलं करून दे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता ह्या ठिकाणी आलेशाने मग स्वतःच्या मनाने केलं का? भांडण माझ्याकडे मीठ घेऊन येते पाण्यात टाकतो, हे स्वतःच्या मनाने केलं का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर स्वतःच्या मनानं आलिशान आणि मोशन जरी केलं असतं तर आज चित्र वेगळं असतं बरं का. प्रेज द लॉर्ड. ज्या क्षणाला मोशन स्वतःच्या मनाचं केलं ना, ती छडी मारून कोण मारली, त्या ठिकाणी चित्र वेगळं झाले. प्रभू म्हणला तू इथून पुढे माझा रखवाला माझ्या लोकांचा होणार नाहीये, कारण तू ह्याच ठिकाणी मारणार आहे, पुढे तू येणार नाहीये. कारण मी सांगतो ती गोष्ट तू केली नाहीस. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या ठिकाणी आलिशा किंवा मोशे स्वतःच्या मनानं वागले नाही, जो पवित्र आत्मा त्यांना सांगत आहे ते त्यांनी काम करायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि स्वतःच्या मनात जरी करत असतं तरी कधीच घडलं नसतं बरं का. प्रेज द लॉर्ड. ते देवाचे दास होते आणि पवित्र आत्मा जे काही सांगत होते तेच ते काम करत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काही मूर्ख जर म्हणतील आलिशा एवढा मोठा व्यक्ती होता, एवढा देवाचा मोठा सेवक होता, मुर्दे जिवंत करत होता, मग तो काम करू शकत नव्हता का? तो प्रार्थना करू शकत नव्हता? सगळं काय घडत होतं ना, मग का उपास धरायचे? हालेलुया. का प्रार्थनेला बसायचं? मग काय ह्यानं तर मुर्दे जिवंत केले, मग आम्हाला उपास का धरायचा आहे? मग आम्ही का प्रार्थना का करायची? मग पण जो पवित्र आत्मा सांगतो ना, ते जर तुम्ही काम करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनात बदल घडेल, आता कदापि होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जे सांगतो त्याची आज्ञा पाळणं हे महत्वाचं आहे. मी काय म्हणतो किंवा माझ्या मर्जीने मी चालेन त्याला महत्व नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव मला काय सांगतो, मला कसं वागलं पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे ह्याला महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला तसंच वागलं पाहिजे जो पवित्र आत्मा मला सांगत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा काम करताना तुम्हाला विचारत नाही. जर पवित्र आत्माला तुमच्या जीवनात काम कर, तुम्हाला तो विचारत नाही की मी हे काम करू का, मी ते काम करू, तो विचारत नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो काही पोपट नाहीये की नाही तू असं काम कर, तू तसं काम कर. त्याला कोणी शिकवूही नाहीये की पवित्र आत्मा मला काय सांगतो आणि त्याला मी म्हणतो तसं त्यानं करावं. तो तुम्हाला सांगतो तुला असं करावं लागेल आणि तुला तसं वागावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला जसं हवं तसं तो काम करतो. प्रेज द लॉर्ड. जसं पवित्र आत्म्याला वाटतं तशी तो काम करतो. मला जसं वाटतं म्हणून तो करत नाहीये, पण जसं त्याला वाटतं ना तसं तो तुमच्या जीवनात काम करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून पवित्र आत्म्याला कोणी डब्यात ठेवू नका, पॅक करून. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळं ज्यामुळे जी लोक पवित्र आत्म्याला डब्यामध्ये पॅक करताना, प्रेज द लॉर्ड, त्या लेवल पर्यंत लोक जात नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्या परमेश्वराच्या पवित्र लेवल पर्यंत लोक जात नाहीयेत, कारण त्यांनी स्वतः पुढे त्याला डब्यामध्ये पॅक करून टाकले. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि देव देखील त्या लेवलची काम, अद्भुत काम जीवनात मग त्या व्यक्तीला घडत नाहीयेत. का त्याला डब्यामध्ये पॅक केलंय. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर देखील त्या लेवलची कामं त्याच्या जीवनात घडवत नाहीये आणि घडत बी नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्या लेवल पर्यंत तो पोहोचतच नाहीये. तो व्यक्ती त्या लेवल पर्यंत सामर्थ्याची कामं त्याच्या जीवनात घडाविना त्या लेवल पर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी देवाचे दास आहेत ते, पण देवाचा आत्मा जो काही सांगतो ना ते काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही लोकांना वाटतं की पास्टर आम्हाला सांगत असं वागावं लागेल, मला तसं करावं लागेल, मला ते करावं लागेल, ते करावं लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण लोकांना सुटकारा मिळत नाही. आमेन. म्हणून म्हणाले 1,00,000 वेळा जर लेहाणी केलं ना तरी त्या व्यक्तीला सुटकारा भेटणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. की पास्टर आम्हाला सांगता असं करा तसं करा.
प्रेज द लॉर्ड. असं करा तसं करा असं म्हणून आम्हाला पास्टर सांगतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून सुटकारा मिळत नाही बरं का, कारण त्यांना पास्टर बोललाय मला हे सांगतोय, पण देव काय म्हणतो त्याचा शब्द ऐकला नाहीये. कारण बायबल सांगतं तुझा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेव तर तू खंबीर होशील, मजबूत राहशील, आणि त्याच्या सेवकावरती विश्वास ठेव तर तू यशस्वी होशील. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. कारण त्या लोकांना सुटकारा मिळत नाही, कारण ते स्वतःला शहाणे समजत आहेत. आणि बायबल सांगतं रोमकराचं पुस्तकाचा पहिलाच अध्याय आणि 22 वचन सांगतं, रोमकराचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 22 वचन. स्वतःला शहाणे म्हणता, स्वतःला शहाणं म्हणता म्हणता लोक मूर्ख बनलेत. त्यांना वाटतं मीच शहाण आहे. हालेलुया. हालेलुया. मला जे वाटतं तेच मी करीन. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्वतःला शहाणं समजता ते मूर्ख बनलेत बायबल सांगतात. प्रेज द लॉर्ड. देव स्वतःला देवाच्या हातामध्ये द्या तर तुमच्या जीवनात काम घडल. आमीन. हालेलुया. हालेलुया. स्वतःला देवाच्या हातात द्यावा लागेल बरं का, तर जीवन बदलल. आमीन. 2 राजाचा 20 अध्याय 4 ते 7 वचन सांगतं. 2 राजे याचा 20 अध्याय 4 ते 7 वचन सांगतं. हालेलुया, हालेलुया. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात तेव्हा यशाया- नगराच्या मधल्या चौकात अजून तो पोचलाच नाहीये, त्यावेळेस देवाचा आत्मा आला आणि त्याला म्हणाला जा. हालेलुया. यशाला म्हणला जा, म्हणला त्या राजाला सांगतात. राजाला सांगितलं होतं, तो गेला आणि देव म्हणला त्या राजाला सांग म्हणला की राजा तू जगणार नाहीयेस, मारणार आहेस. हालेलुया. तो जाऊन राजाला म्हणला राजा हिचक्या राजा तू जगणार नाही, तू मारणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला कॅन्सर झाला होता, कॅन्सरचा फोड आलो त्याला, कॅन्सरची गाठ. हालेलुया. आणि तो गेला आणि त्याला म्हणला तू जगणार नाही, तू मरणार आहेस. आणि तो निघून त्याच्या बाहेरून दाराच्या चौकटीजवळ जाऊन पोहोचत अंगणामध्ये आलाच नाही, तवर देव त्याला म्हटला जा आणि त्याला सांग तुझं जीवन मी बदलले बरं का, तुला मी आशीर्वादित केलंय बरं का, तुझं आयुष्य मी 15 वर्ष वाढवलंय बरं का. हालेलुया. कारण तो बायबल सांगतो तो हिजकिया राजा ज्यावेळी देवाचा सेवक त्याला बोलल्या बरोबर भिंतीकडे त्यानं तोंड केलं आणि ढसा ढसा रडला. बायबल सांगतो. प्रेज द लॉर्ड. की देव माझ्याशी असा बोललाय नाही. तो म्हणला नाही हा सेवक हा मला म्हणून गेलाय की मी मरणार आहे म्हणून, तर म्हटला देव ह्याच्याद्वारे माझ्याशी बोललाय की तू जगणार नाहीयेस. प्रेज द लॉर्ड. आणि भिंतीकडे तोंड केलं त्या राजानं आणि ढसा ढसा रडला तो. आणि प्रभूने ते रडणं ऐकलं त्यावेळेस म्हणला जा त्या देवाच्या सेवकाला त्याला पुन्हा सांग म्हटलं. वाचा. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला. तोच त्याला परमेश्वराचा मेसेज आला. परमेश्वर त्याला सांगितलं, परमेश्वर त्याला आवाज दिला आणि सांगितलं. काय सांगितलं? परत जाऊन माझ्या लोकांचा जो नायक आहे, जो अधिकारी आहे, जो राजा आहे हिजकिया याला सांग. हिजकिया ह्याला सांग तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले मी आहेत, तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिलेले आहेत, मी तुला बरे करतो, मी तुला बरं करीन, मी तुला खरा सुटकारा देईन. तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात प्रार्थना करायला उभा राहशील, देवाची साक्षी द्यायला उभा राहशील. हालेलुया. आणि तुझं आयुष्य मी 15 वर्षानं वाढवीन म्हटलं. हालेलुया. पुढं मी तुझे आयुष्य 15 वर्षाने वाढवतो. मी तुला व ह्या नगराला अशुराच्या राजाच्या हातातून मी सोडवीन. तुला आणि तुझ्या नगराला, तुझ्या परिवाराला, तुझ्या घराला सर्व शत्रूच्या हातातून सोडवीन, सर्व दुःखातून बाहेर काढीन, सर्व कर्जातून बाहेर काढीन, सर्व संकटातून मी तुला बाहेर काढीन म्हणतो परमेश्वर. आमीन. हालेलुया. हालेलुया. पुढं सोडवीन माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी मी या नगराचे संरक्षण करीन. हालेलुया. मी या नगराचं रक्षण करीन म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. पुढं यशायाने सांगितले, यशायाने सांगितल्याप्रमाणे, देवाचा सेवक त्याला सांगितल्याप्रमाणे त्यानं काय केलं? अंजिराची एक चांदकी जे आणि अंजीर आहे ना, अंजीर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करते? अंजिराची चांदकी आण आणि ती त्यांनी आणून गळावर बांधली व म्हणजे अंजिराची टिकी असते ना, ती काय कर गळ्यावरती बांध
त्यावेळेस सुद्धा कॅन्सर निघून जाईल. का? येशया प्रार्थनाही करू शकत होता ना. देवाने मला सांगितले. हालेलुया. पण देव म्हणला त्याला ते काम करायला लाव तर त्याला सुटकारा भेटल. हालेलुया. आपल्या लोकांना म्हटलं बाबांनो तुम्ही उपास धरावं लागतील, तुम्हाला उपासना करा, नाईट प्रार्थनेला बसा, नाईट प्रार्थना करा, तुम्हाला सुटकारा भेटेल, तुमचं जीवन बदलेल बरं का. हालेलुया. बघू, आम्हाला वेळ नाही, आम्हाला काम आहे. हालेलुया. म्हणून तुमच्या जीवनात खरा सुटकारा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचे आत्मिक डोळे अजूनही उघडलेले नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हटला जा आणि त्या अंजराची टिक्या बांध म्हणाव त्याला. हालेलुया. देवाचा मालक होऊ नका बरं का. की असंच का तसंच का मी करायचं. सैतान कधी बी कॉपी करतो बरं का. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. देवाला कधी जज करू नका, शिकवाय जाऊ नका. आमेन. की मी असंच का वागलं पाहिजे, मी असंच का करू. देव म्हणतो माझी आज्ञा आहे, तू असं कर, तुला ते करावंच लागलं. येस आमेन. हालेलुया. तरच तुमच्या आत्मिक डोळे उघडतील बरं का. जर देवाचा शब्द ऐकायला सुरुवात केली ना. बायबल सांगतं केवळ बाबांनो ऐकणारे असू नका तर काय करा, वचनाप्रमाणे चालणारे असा. हालेलुया. हालेलुया. बोला सगळेजण. पवित्र आत्मा जैसा चाहे वैसा काम करता है. लोग जैसा चाहते हैं वैसा काम नहीं करता. आमेन. पवित्र आत्मा त्याला स्वतःला जसं वाटतं तसं तो काम करतो. मी म्हणतो म्हणून तसं काम करत नाही. त्याला जे वाटतं ना ते काम करतो. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस देवाला म्हणता ना पवित्र आत्म्यानं मला भर, त्यावेळेस तुम्हाला भरायला सुरुवात करतो बरं. पण तुम्ही त्याला कशा प्रकारे घेताय देवाला. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही बोलायला सुरुवात करता की मला आत्म्यानं भर, त्यावेळेस तो आत्म्यानं भरला तुम्हाला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बायबलचं वचन यहोवाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 5 ते 7 वचन सांगतं. यहोवाचं पुस्तक बघू प्रभू येशू देखील काय केलं. प्रभू येशूने की प्राचीन लोकांचं आपण ऐकलं, देवाच्या सेवकांचं संदेशाचं ऐकलं, पण जो उद्धार करता आहे, जो तारणारा परमेश्वर, त्या परमेश्वर देखील काय काम केलं ते आपण पाहूया. यहोवाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 5 ते 7 वचन. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू म्हणतात मी जगात आहे तोपर्यंत बाबांनो मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. असं बोलून तो भूमीवर थुंकला थुंकीने त्याने आणि चिखल केला. थुंकीने त्या चिखल केला आणि त्या आंधळ्याच्या डोळ्याला लावला. हालेलुया. का? प्रेज द लॉर्ड. मी विचारतो का पुढं. आणि त्याला म्हटले जा शिलो. आणि जा शिलो म्हटलेल्या ठिकाणी जाऊन तो शिलो म्हणजे पाठवलेला त्या तिथं जाऊन काय करतो ती तुझं डोळे धुवणे म्हटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा तो येशू. हालेलुया. ज्याच्या कपड्याचा धागा असतो ना, धागा कपडा तर सोडा, जे धागा आहे ना, धागा, त्या धागेला त्या 12 रक्ताच्या स्त्रीला स्पर्श केला फक्त धागेला, त्याच्यातून सामर्थ्य निघालं. त्यांना हात ठेवलं होतं. प्रेज द लॉर्ड. तिरडेवाडला मुर्दा जिवंत झालता. हाक मारली होती, लाजर बाहेर आलता मुर्दा 4 दिवसाचा. तो येशू स्वतः चिखल करत आहे आणि त्याच्या डोळ्याला लावत आहे. म्हणतात जा शिलो म्हटलं म्हणजे पाठल्या ठिकाणी जाऊन तू कोणी. आणि येशू देखील पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पिता जो सांगतो ते काम करण्यासाठी आला. हालेलुया. हालेलुया. आजपर्यंत प्रभू येशू देखील जो पिता सांगतो तेच काम करत आहे. आमेन. पवित्र आत्मा जे सांगतो तेच काम घडतात बरं का. हालेलुया. पवित्र आत्मा काय सांगतो ते ऐकणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मार्कचं पुस्तकाचा 6वा अध्याय 12 आणि 13 वचन सांगतं. मार्कचं पुस्तकाचा 12वा अध्याय 12 आणि 13 वचन. तेव्हा त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली. मार्कचं पुस्तकाचा 6वा अध्याय 12 आणि 13 वचन. मार्कचं पुस्तकाचा 6वा अध्याय 12 आणि 13 वचन.
ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी शिष्याने काय केलं, तिथून निघालेले लोकांनी मनाचं परिवर्तन करावा, पश्चाताप करावा, आपलं वागणं, आपला स्वभाव बदलाय सुरुवात करा, याचा पश्चाताप करावा. अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली, पुष्कळ भूत देखील त्यांनी काढले आणि अनेक रोग्यांना तेलभंगी करून आणि बरे अनेक केले. रोग्यांना तेल ओतलं आणि तेल ओतून त्यांच्या मस्तकावरती हात ठेवून प्रार्थना केली की या रोगी बरे होते म्हणून. का? ते शिष्य येशू संग राहत होते, फिरत होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते बोललेच तर अद्भुत कामं घडली असते. तरी देखील पवित्र आत्मा काय सांगतो, ते तेल त्याच्या मस्तकावरती ओत, त्याला आरोग्य प्राप्त होईल. हालेलुया. आणि शिष्याने देखील पवित्र आत्मा जे सांगतो तेच काम केली बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने देखील स्वतः मर्जीनं नाही, पिताची इच्छा काय आहे ते तो पूर्ण करत राहिला. प्रेज द लॉर्ड. आणि शिष्य देखील आत्मा जो काय सांगतो ना तेच शिकवत होते आणि तेच करत होते. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं, प्रेषितांचं पुस्तक याचा 19वा अध्याय 11 आणि 16 वचन सांगतं. प्रेषितांचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि त्यातलं 11 ते 16. देवाने जो पौलू देवाचा सेवक होता त्याच्या हातातून असाधारण म्हणजे अद्भुत बाबांनो, ज्याची गणना करता येणार नाहीये असे चमत्कार केले. ते असे की रुमाल किंवा फडकी. हालेलुया. काय? रुमाल. प्रेज द लॉर्ड. कसले? रुमाल किंवा अंगावर कपडा जरी घेऊन गेला ना तरी दुष्ट आत्मा ओरडून पळून जात होते, रोग बरे होत होते, लोकांना सुटकारा मिळत होता. हालेलुया, हालेलुया. अद्भुत काम देवाने केली. हा साधा सुद्धा रुमाल हवी नाहीये बघ, हा साधा रुमाल नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्मा ज्यावेळेस सांगतो ना, हे त्याच्या मस्तकाला लाव, त्याच्या डोक्यावरती ठेव, त्याच्या छातीवरती ठेव, त्याचं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं पौलुस त्याच्या अंगावरून रुमाल किंवा कपडे जरी घेऊन गेले ना तरी लोक बरी होत होती. प्रेज द लॉर्ड. त्यांना सुटकारा मिळत होता. ते कशा प्रकारे? वाच पुढे. फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत. दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जातात. काय होत होतं? दुष्ट आत्मे देखील ओरडून पळत होते, फक्त रुमाल जरी स्पर्श केला ना त्यांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी रुमाल कोणी साधा समजू नये बरं. ज्याच्या मस्तकात ठेवला जाईल त्याचं जीवन बदलल बरं का. त्याच्यावरती पवित्र आत्मा सामर्थ्यानं उतरलं बरं का. त्याला अभिषेक उतरलं बरं का. त्याचं जीवन बदलल बरं का. त्याचा स्वभाव, त्याचं वागणं, जीवन त्याचं बदलून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आत्म्यानं भरायला सुरुवात होत. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाला कोणी शिकवू नये. हालेलुया. बापाला कोणी शिकवू नये की असंच का. आमेन. ज्यावेळेस ते म्हणतात प्रभू मला स्पर्श कर, मला भरायला सुरुवात कर, त्यावेळेस तो आत्मा तुम्हाला भरायला सुरुवात करतो. ज्यावेळेस मी नवीन क्षेत्राला जात होतो ना, मला अभिषेक उतरायचा, त्यावेळेस मला जाणवत नव्हतं. थोडं गरमाट वाटायची पोटामध्ये म्हणा, छातीमध्ये म्हणा. मग असं का होतं, पोटामध्ये एकदम गरम जाणवायचं. प्रार्थना सुरू झाली की देवासेवकाने स्पर्श केला की, आणि मी हमेशा पडायचो. हालेलुया. आणि एकदा मी असं झाले की मला असं उभं होतं प्रार्थनेमध्ये, अभिषेक उतरला आणि मी खाली लोळायला लागलो. प्रेज द लॉर्ड. माझी सासू होती, तिनं गेली पटसऱ्या पळत आणि एका ब्रदरला बोलून आणले की म्हणलं असं का होते. हालेलुया. काय भानगड आहे, असं का होते. तो एक ब्रदर म्हटले हे देवाचं सामर्थ्य होतं. त्यावेळेस मला कळत नव्हतं, त्यावेळेस मलाही समजत नव्हतं की असं का. नंतर जसं प्रभूमध्ये मी वाढत गेलो की प्रभू तुझ्या आत्म्यानं भर, तुझ्या आत्म्यानं भर. हालेलुया. त्यावेळी ते सामर्थ्य माझ्या तू उतरत राहील. मग तुम्ही त्याला कशा प्रकारे घेतायत ना तसं तू तुमच्या जीवनात काम कर. त्याला गांभीर्यानं घ्या. तो पवित्र परमेश्वरावर तुमचं जीवन बदल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण उभे राहा, आपण प्रार्थनेमध्ये जाऊया.